सरकारला हात जोडून विनंती आहे. दीपक आबा साळुंके साहेबांनी जसं सुचवलेलं आहे त्या हिशोबाने आपण दोन्हीही अलाइनमेंट मार्गिका ठेवा. त्याला संदर्भ देखील तसाच आहे. लोकांमध्ये भाव किती देणार याबद्दल संशयता होती, पण आता आपण पाहतो की हरियाणा सरकारच्या निर्णयाच्या आधारे जे अधिसूचना आणि शासन निर्णय झालेले होते ते उच्च न्यायालयाने धुडकावून लावलेले आहेत. तर निश्चितच शक्तिपीठबद्दल गैरसमज झालेले आहेत. तर आपल्या रिवाईज अलाइनमेंटचा किंवा नवीन आरेखनाच्या विचाराचा पुनर्विचार व्हावा. आणि परत सांगतो, दीपक आबा साळुंके यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्हीही मार्गिका ठेवा. लोकांना ज्यावेळेस कळेल की केंद्राच्या कायद्यानुसार 26 प्रमाणे 2013च्या जास्तीत जास्त मोबदला विकसित भूखंड महामंडळ असेल किंवा बरंच काही, तर लोक निश्चितच समोर येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्या ठिकाणी म्हणत होतात की न्याय प्रविष्ट केलेले आहेत, तर त्या गावातून किती टक्के लोकांनी मोजणीला सहकार्य केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्ही लक्ष ठेवून आहोत. आमचं हात जोडून एकच विनंती आहे, पुढच्या 50 वर्षासाठी ही सगळं चाललेलं असतं. तर स्वप्नांची महत्त्वाकांक्षा झाल्यानंतर अशा महत्त्वाकांक्षांना परत पायदळी तुडू नका. समर्थक असतील, विरोधक असतील, सगळ्यांचा सन्मान आहे लोकशाहीमध्ये. आणि सरकारला विनंती आहे, पुनर्विचार व्हावा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माहिती आवडली तर लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा, गरजूंपर्यंत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओनली मेंबर्स शॉर्ट्स आणि व्हिडिओज सुरू केलेले आहेत. आता आर्थिकदृष्ट्या अत्यंत गुप्त माहिती फक्त नोंदणीकृत सभासदांसाठी आहे. तर जॉईन या पर्यायावरती जाऊन उच्चतम पर्याय निवडा, चॅनलचं अधिकृत सदस्यत्व घ्या.